हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजे काय, त्याची पूर्णतः डेफिनेशन्स बघितली होती. ओके, आणि व्यवस्थित कन्सेप्ट छोटे छोटे क्लिअर केले होते आणि सांगितलं होतं की आयोनिक इक्विलिब्रिया दोन गोष्टींवर डिपेंड असतो. ओके, जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजे नेमकं काय आहे. मग तुम्हाला पुढचे कन्सेप्ट त्याच्याशी लिंक होतील आणि समजत जातील. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधील टीचिंग आवडत असेल तर मित्रांनो तुम्ही तुमचे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, म्हणजे त्यांनाही त्याचा नक्की फायदा होईल. आणि 11th स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत, जे 12thमध्ये आता जातील, त्यांनासुद्धा शेअर लिंक करा, म्हणजे तेही पाहतील आणि त्यांचेही प्री स्टडी होईल. ओके, चला तर आज आपण बघणार आहोत आयोनिक इक्विलिब्रिया डिपेंड्स अपॉन. आयोनिक इक्विलिब्रिया दोन गोष्टींवर डिपेंड्स असतो, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. दॅट इज फर्स्ट वन इलेक्ट्रोलाइट अँड सेकंड वन नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, नॉन इलेक्ट्रोलाइट. आता याची डेफिनेशन एकदम अशी रटाळ आपल्याला बघायची नाही, तर व्यवस्थित एका सिक्वेन्समध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला ते तयार करून लिहिता येईल. इथं मी एक घेतला सबस्टन्स 1. ओके, आणि इथे मी घेतला सबस्टन्स 2. सबस्टन्स 1 अँड सबस्टन्स 2. इलेक्ट्रोलाइट, समजा सबस्टन्स 1 मी इथं पाण्यामध्ये डिझॉल्व केला आणि इथे सुद्धा मी काय केलं, पाण्यामध्येच डिझॉल्व केलं. आता इथे मला जे काय चेंजेस दिसतात त्याच्यावरनं मी ठरवते की हा इलेक्ट्रोलाइट आहे आणि हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. ओके, आता बघा, जेव्हा मी सबस्टन्स वॉटरमध्ये टाकलं तेव्हा तो डिझॉल्व झाला आणि डिझॉल्व होऊन तो डिसोसिएट झाला. ओके, डिसोसिएट झाला. कशामध्ये डिसोसिएट झाला, तर आयन्समध्ये. ओके, डिझॉल्व म्हणजेच काय, तर विरघळणे. विरघळला तो, विरघळून तो डिसोसिएट झाला. डिसोसिएट म्हणजे काय झाला, सबस्टन्स जो होता त्या सबस्टन्समधले जे कंटेंट आहेत ते काय झाले, सेपरेट झाले. ओके, सेपरेट झाले. आणि कशामध्ये सेपरेट झाले, तर आयन्समध्ये सेपरेट झाले. बघा, जेव्हा मी सबस्टन्स घेतला तो पाण्यात टाकला तेव्हा तो विरघळला, विरघळून तो डिसोसिएट झाला, म्हणजे त्याच्यामधले जे काय कंटेंट म्हणजे पार्टिकल्स होते, ॲटॉम्स होते, ते काय झाले, सेपरेट झाले आयन्समध्ये. ओके, इथं काय प्रॉब्लेम होतो बघा, इथं सबस्टन्स घेतला तो मी पाण्यात टाकला, तो डिझॉल्व झाला पण तो पाण्यात डिसोसिएट नाही झाला. नो डिसोसिएशन, डिसोसिएट नाही झाला. ओके, त्यामुळे नो आयन्स फॉर्मड, कुठचे आयन्सच तयार नाही झालेत. ओके, इथं आयन्स तयार झाले, इथे आयन्स तयार झाले नाहीत. इथं डिझॉल्व झाले, इथेही डिझॉल्व झाले. इथं डिसोसिएट झाले, इथे डिसोसिएट झाले नाहीत. ओके, जेव्हा सबस्टन्स पाण्यामध्ये, वेन द सबस्टन्स dissociates in a water, okay, when dissolved in a water, this called as, this is and to sorry आपण असं म्हणूया, when the substance dissolve in a water and dissociate in a water to form the ions is called as electrolyte. Okay, substance when dissolve in a water but it does not show the dissociation, no ions formed, is called as non-electrolyte. That is the correct definition. ओके, आता याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला. आता आपण याचे काय बघणार आहोत, एक्झाम्पल्स बघणार आहोत. बघा एक्झाम्पल्स. याचं एक्झाम्पल मी घेतलं आहे NaCl. समजा मी NaCl घेतला आणि तो मी पाण्यामध्ये टाकला, म्हणजे डिझॉल्व केला, थोडक्यात डिझॉल्व केला. थोड्या वेळाने काय झालं, मला असं दिसलं की ते डिसोसिएट झाले. कशामध्ये, आयन्समध्ये डिसोसिएट झाले, म्हणजे Na प्लस प्लस Cl मायनस. ओके, हे काय आहेत, तर तुमचे आयन्स आहेत. म्हणजे हा कोण सोल्युशन आहे, हा सोल्युशन आहे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ओके, आता हे कसं ओळखलं, कसं कळलं की हे डिझॉल्व झाले आणि डिसोसिएट पण झाले, आयन्स तयार झाले. याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास केला. काय पास केला, इलेक्ट्रिक करंट.
इलेक्ट्रिक करंट कोण घेऊन जातं, तर आयन्स फ्लो करंट. इलेक्ट्रिक करंटला फ्लो कोण करतं, तर आयन्स करतात. जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास केला तेव्हा असं मला कळलं की पाण्यामध्ये जेव्हा मी इलेक्ट्रिक करंट पास केला होता त्याच्यापेक्षा इलेक्ट्रिक करंट फास्ट आणि जास्त पास झाला. म्हणजेच काय, तर NaCl जेव्हा पाण्यात मी घातलं तेव्हा त्याचे आयन्स तयार झाले आणि हे आयन्स फास्ट इलेक्ट्रिक करंट आणि जास्त इलेक्ट्रिक करंट घेऊन जायला लागले. ओके, म्हणून आपण असं म्हणू शकतो की when NaCl is dissolved in a water, it dissociates into the ions and that solution is called as electrolyte solution. Okay, now next example here, CH3OH in water. When I take the alcohol, जेव्हा मी अल्कोहोल घेतला पाण्यामध्ये डिझॉल्व झाले त्यावेळी नो आयन्स फॉर्म्ड. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी डज नॉट कंडक्ट. इलेक्ट्रिसिटी अजिबात कंडक्ट झालेली नाही. का, कारण आयन्सच नाही, नो आयन्स. ओके, मग याच्यावरनं असं कन्क्लुजन निघालं की सबस्टन्स पाण्यामध्ये घातल्यानंतर डिझॉल्व झाला पण डिसोसिएट झाला नाही, त्यांना म्हणायचं नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. So these are the two types of the solution, electrolytes and non-electrolytes. घ्या एक्झाम्पलचे स्क्रीनशॉट. ओके, आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाऊया, टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता आपल्याला नॉन इलेक्ट्रोलाइटचा एवढा अभ्यास करायचा नाही आहे, तर टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्सचा अभ्यास करायचा आहे. टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, दॅट इज कन्सेप्ट. याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक असतो तुमचा वीक इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, दीज आर द टू कन्सेप्ट्स. कोणते दोन प्रकार आहेत इलेक्ट्रोलाइटचे, वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बघा, आयोनिक इक्विलिब्रियाचे दोन प्रकार असतात. ते डिपेंड्स असतात एकतर इलेक्ट्रोलाइटवरती आणि दुसरा नॉन इलेक्ट्रोलाइटवरती, जे आपण आत्ता बघितलं. इलेक्ट्रोलाइटचे दोन प्रकार असतात, एक असतो वीक इलेक्ट्रोलाइट, दुसरा असतो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता बघा, मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. एक पाण्यामध्ये पोहणारे जे लोक असतात, ओके, एक पट्टीचे पोहणारे असतात. तीन कंडिशन्स घेऊया. एक पट्टीचे पोहणारे असतात, एक पोहणारे असतात. म्हणजे ठीक आहे बाबा, पाण्यात मी टाकलं तर निदान आपला जीव तरी वाचवता येतात, तिथे काहीच कॉम्पिटिशन नसते, पण तो आपला जीव वाचू शकतो. आणि तिसरा असतो तो पाण्यात पोहताच येत नाही. सो हू इज ऑड मॅन आउट, पाण्यात पोहताच येत नाही. पोहणारे म्हटले की मी दोन टाईप्स काढणार. कोणते, एक सर्वसाधारण पोहणारे पण पोहणाऱ्यांमध्ये येतात आणि पट्टीचे पोहणारे पण पोहणाऱ्यांमध्ये येतात, आणि ज्यांना येतच नाही ते वेगळेच. सो सेम प्रकार आहे बघा. इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय, तर ते आयन्स तयार करतात. ओके, आयन्स तयार करतात. आणि दुसरा म्हणजे पोहणारे, आणि एक आहे ते आयन्स तयारच करत नाहीत, म्हणजे नाहीच पोहणारे. सो आपण नाहीच पोहणारे सोडून दिलं, आता पोहणारे घेतलं. पोहणारे म्हणजे आयन्स तयार करणारे. आता काही सबस्टन्स असे आहेत की ते आयन्स 100% तयार करतात, आणि काही सबस्टन्स असे आहेत की ते ओके तयार करतात, म्हणजे फार नाही करत, 70%, 60%, 50% असे तयार करतात. म्हणजे पोहणारे आहेत, पण एक जेमतेम पोहणारे आणि एक एकदम पट्टीचे पोहणारे. ओके, असा प्रकार आहे. तर हे काय आहेत, आयन्स तयार करतात पण एक वीक आहेत, म्हणजे जेमतेम करतात 50-60%, 70%, आणि एकदम 100% करणारे आहेत. ओके, सो आता बघा, आता आपण म्हणूया द इलेक्ट्रोलाइट. समजा द इलेक्ट्रोलाइट हा असा एक इलेक्ट्रोलाइट आहे व्हेन डिसोसिएट इन अ वॉटर. बघा, आपण मगाशी पण पाण्यातच डिसोसिएट केलं होतं. सो हा असा इलेक्ट्रोलाइट आहे
जो पाण्यामध्ये डिसोसिएट झाल्यावर, डिसोसिएट्स इन अ वॉटर, ओके, बट डिसोसिएट्स इन अ वॉटर but partially or incomplete, partially or incompletely ions form. Okay, electrolyte, जे की द इलेक्ट्रोलाइट वेन डिसोसिएट्स इन अ वॉटर, म्हणजे हे जेव्हा वॉटरमध्ये डिसोसिएट होतात बट पार्शियली ऑर इनकम्प्लिटली आयन्स फॉर्म, म्हणजे ते जेमतेम पार्शियली म्हणजे जरासे कुठेतरी आयन्स तयार करतात किंवा इनकम्प्लीट असे आयन तयार करतात. म्हणजे 4 असतील करण्यासारखे तर 3च करतील किंवा 2च करतील, अशा प्रकारचे हे वीक इलेक्ट्रोलाइट आहेत. म्हणजे आणि दुसरे म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, म्हणजे काय, द इलेक्ट्रोलाइट when dissolved in a water, when dissolved in water completely dissociate, completely dissociate into the water. Okay, and form आयन्स. ओके, हा पार्शियली म्हणजे जेमतेम करतो आणि हा कसा करतो तर एकदम कम्प्लीट डिसोसिएशन दाखवतो. दॅट इज द 2 टाईप्स. आता आपण या दोघांचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. त्याच्या आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, वीक इलेक्ट्रोलाइट अँड नेक्स्ट वन इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काढलात? ओके, आता आपण एक्झाम्पल्स बघूया. इथे आहे वीक इलेक्ट्रोलाइट, इकडे आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा आधी बघूया, कारण हे बघताना म्हणजे सिक्वेन्स वाईज बरं पडेल. समजा मी एक सबस्टन्स घेतला, त्याचं नाव आहे AB. ओके, ह्याला मी पाण्यामध्ये टाकला तर मला असं दिसलं की हे A+ आणि B- कम्प्लीट वेगळे झाले. ओके, समजा मी घेतला दुसरा एक एक्झाम्पल घेऊया, NaCl. मग असं मिठाचं एक्झाम्पल घेतलं मी, ह्याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये टाकलं. आता पाण्यामध्ये टाकणं म्हणजे तुम्हाला +H2Oच करायची गरज नाही आहे. इथं बघूया आपण, NaCl पाण्यामध्ये टाकलं, हे असंही एक लिहिता येतं, पण एवढं लिहायची गरज नाही. आपण असं लिहू शकतो, NaCl ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजेच काय, ॲक्वियसचा अर्थ काय आहे तर रिॲक्शन विथ वॉटर, रिॲक्शन विथ वॉटर. ओके, मग असं लिहूया, NaCl मी ॲक्वियस घेतलं, इथे AB पण ॲक्वियसच घेतलं. NaCl ॲक्वियस म्हटल्याबरोबर आपण समजून जायचं की NaCl मी कशात टाकलं आहे, पाण्यात टाकलं आहे, रिॲक्शन पाण्याबरोबर आहे. ओके, आता मी NaCl ॲक्वियस घेतलं तर मला असं मिळालं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली डिसोसिएट होतात आयन्समध्ये. म्हणजे काय होणार, Na+ वेगळा झाला आणि Cl- वेगळा झाला. ओके, हे पण कोणत्या स्टेटमध्ये तर ॲक्वियस स्टेटमध्ये होणार. कारण हे सगळं हे सगळी जी प्रोसेस चालू आहे ना तुमची, ही सगळी प्रोसेस पाण्याबरोबर चालू आहे. ओके, म्हणून याला काय म्हणायचं, ॲक्वियस. नेक्स्ट एक्झाम्पल, कॉपर सल्फेट. हा पण ॲक्वियस, पाण्याबरोबर आहे. हा पण काय होणार, कम्प्लिटली डिसोसिएशन दाखवतो, Cu+2 + SO4 2- इन अ ॲक्वियस स्टेट. अंडरस्टूड? म्हणजे कम्प्लिटली डिसोसिएट्स होतात आयन्समध्ये, त्यांना म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हे काय आहेत एक्झाम्पल्स. आता आपण याचे एक्झाम्पल्स घेऊया. याचं एक खूप फेमस एक्झाम्पल आहे. आधी जनरल रिॲक्शन घेऊया. याचं एक समजा म्हटलं मी A+ + B-. ओके, आणि यांचं रिॲक्शन आहे AB. AB पण काय आहे, ॲक्वियस. आता बघा, इथे पण AB आहे, इथं पण AB आहे.
इथंही तयार झालं आहे A+B-, इथंही तयार झालं आहे A+B-. फरक कुठं आहे? फरक या ॲरोमध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी या ॲरोचा अर्थ तुम्हाला पुढे समजावून सांगेन. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा की याचा अर्थ आहे इक्विलिब्रियम. ओके, आता बघा, हा ॲरो काय दाखवतो? हा ॲरो दाखवतो की तुमचा सबस्टन्स पाण्यामध्ये कम्प्लीट डिसोसिएट झाला आहे. ओके, इथं हा ॲरो काय दाखवतो? हा ॲरो दाखवतो की तुमचा सबस्टन्स पाण्यामध्ये इनकम्प्लीट डिसोसिएट झाला आहे. ओके, म्हणजे हा ॲरो काय दाखवतो? इक्विलिब्रियम कंडिशन दाखवतो. म्हणजेच काय तर इनकम्प्लीट डिसोसिएशन, इनकम्प्लीट किंवा याला म्हणायचं पार्शियली किंवा वीक, असे 3 शब्द जर आले, असे 3 शब्द आले, इनकम्प्लीट, पार्शियली किंवा वीक, तर हा ॲरो वापरायचा. ओके, कंप्लीट असा शब्द आला तर आपण हा ॲरो वापरायचा. ओके, एका सिम्पल ट्रिक आणि सिम्पल तुम्हाला लँग्वेजमध्ये मी दाखवलेलं आहे. हा ॲरो आला तर कंप्लीट डिसोसिएशन होते, हा ॲरो आला तर इनकम्प्लीट डिसोसिएशन होते, पार्शियली डिसोसिएशन होते. म्हणजेच तो जो सबस्टन्स आहे तो कसा आहे तर वीक आहे. हे 3 शब्द आले तर आपण हा ॲरो वापरायचा. ओके, डिसोसिएशन दाखवतं. मग कधीतरी आपण असं म्हणू शकतो की A+ जो आहे हा इथं समजा 4 किलो असेल तर इथं तयार होताना 2च किलो होतं. समजा B इथं 3 किलो आहे आणि मग जेव्हा तुमचं डिसोसिएशन पाण्यात करता तेव्हा तुम्हाला मिळताना ते 2च किलो मिळतं किंवा 1च किलो मिळतं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण मिळत नाही. पण इथं समजा तुम्ही मीठ 4 किलो टाकलं तर तुम्हाला Na बरोबर 2 किलो आणि Cl पण 2 किलो मिळणार. म्हणजे अगदी व्यवस्थित मिळतं सगळंच्या सगळं. ओके, हा फरक आहे. उदाहरणार्थ याचा 2 फेमस एक्झाम्पल्स आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही घेऊया. CS3COOH, याला म्हणायचं ॲसिटिक ॲसिड. हा घेतला ॲक्वियस, पाण्यात. सॉरी. ओके, याचं याचं डिसोसिएशन झालं, पार्शियली डिसोसिएशन झाल्यानंतर कसं तयार होतं बघा, CH3COO- प्लस H+. आता इथं तुम्हाला बरोबर कळेल की नक्की पार्शियली आणि इनकम्प्लीट डिसोसिएशन म्हणजे काय. बघा, इथं हायड्रोजन देण्यासारखे कोण किती आहेत? 3 आहेत आणि 1 4 आहेत. बघा, हा 1 आणि हे 3, 4 आहेत. पण डिसोसिएशन जेव्हा झालं तेव्हा ह्याने एकच हायड्रोजन बाहेर काढला, हे 3 आपल्याकडेच ठेवले, म्हणजे इनकम्प्लीट झालं डिसोसिएशन. कळलं? समजा मी इथं घेतला H2SO4 आणि हा जर समजा मी पाण्यात टाकला तर मला असं मिळणार 2H+ प्लस SO4 2-. म्हणजे 2 होते हायड्रोजन, 2च्या दोन्ही डिसोसिएट झाले आणि SO4 1 होता तोही डिसोसिएट झाला. इथं प्रॉब्लेम काय आहे? C वेगळा होत नाही, O वेगळे होत नाही, H वेगळे होत नाही, सगळे चिकटून राहतात. फक्त नावाला एक हायड्रोजन बाहेर पडतो, म्हणून त्याला म्हणायचं इनकम्प्लीट किंवा पार्शियली डिसोसिएशन. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं NH4Cl. सेम आहे, ॲक्वियस स्टेटमध्ये घेतलं. याचं डिसोसिएशन होतं NH4+ प्लस Cl-. आता तुम्ही म्हणाल इथे तर मॅडम झालं की NH4+ मिळाला आहे, इथं Cl- मिळाला आहे, झालं की कम्प्लीट डिसोसिएशन. असं नाही आहे. इथे प्रॉब्लेम काय होतो? समजा मी NH4Cl 3 किलो घेतलं तर मला हा मिळताना प्रॉडक्ट किती मिळाला? 1च किलो मिळाला. उरलेले 2 किलो कुठे गेले? त्याचं डिसोसिएशन झालंच नाही. ओके, म्हणजेच काय झालं इथे वजन मापात फरक पडतो. सो याला म्हणायचं इनकम्प्लीट डिसोसिएशन. ओके, सेवा हे एक्झाम्पल्स आहेत. याचा पण एकदा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात? आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲसिड्स, बेसिस थोडक्यात, आणि त्यानंतर ॲसिड्स आणि बेसिसच्या 3 थेरीज ज्या खूप फेमस आहेत, अरेनियस, लॉरी ब्रॉन्स्टेड अँड लेविस थेरी. ओके, धन्यवाद.